हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण SYBA पर्यावरण अभ्यास EVS 201 या प्रश्नोत्तराच्या बुक्समधून आपले राहिलेले प्रश्नोत्तर घेणार आहोत. अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तर चला आता आपण पर्यावरण अभ्यास या छोट्या बुक्समधून प्रश्नोत्तर बघणार आहोत. मागच्या वेळेस आपण 8 पासून आपलं बाकी होता 8वा प्रश्न, परिसंस्थेची संकल्पना स्पष्ट करा. ते याचं उत्तर आहे सजीवाची वसतिस्थाने किंवा अधिवास याचा उदय जैविक व अजैविक घटकांनी साकार झालेला असतो. सजीवाची निर्मिती, वाढ व क्षय हा क्रम त्याच्या अधिवासीय पर्यावरणातच पूर्ण होत असल्याने त्या अधिवासातील पर्यावरणाच्या घटकाचे सजीवावर स्वामित्व असते व हा संबंध अन्योन्य असतो. या दृढ संबंधातून सजीव व पर्यावरणीय घटकात एक प्रकारचे संघटन किंवा आकृतिबंध निर्माण होतो. त्यास परिसंस्था म्हणतात. तर हा झाला परिसंस्थेचा प्रश्न. तर पुढचा आहे 9वा, परिसंस्थेतील प्रमुख घटक कोणते. तुम्हाला परिसंस्थेविषयी पण परीक्षेच्या वेळेस येऊ शकतं ह्या टॉपिक्सवरती. त्याचे प्रमुख घटक कोणते किंवा त्याची संकल्पना कोणती. उत्तर आहे परिसंस्थेत मुख्यतः 2 घटक कार्यरत असतात. एक आहे अजैविक घटक, दुसरा आहे जैविक घटक. उत्तर आहे अजैविक घटकाचे प्राकृतिक घटक, भौतिक घटक आणि रासायनिक घटक असे 2 उपगट पडतात. भौतिक घटकामध्ये पर्जन्य, तापमान, सूर्यप्रकाश, आर्द्रता तसेच मृदा प्रकार, भूपृष्ठरचना इत्यादी समावेश होतो. तर रासायनिक घटकात ऑक्सिजन, सोडियम व पोटॅशियम इत्यादी मूलद्रव्यांचा समावेश होतो. जैविक घटकामध्ये प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव हे प्रमुख जैविक घटक आहेत. 10. परिसंस्थेतील नियंत्रक घटक कोणते व त्याचे कार्य स्पष्ट करा. हा झाला प्रश्न 10वा. तर उत्तर आहे परिसंस्था जैविक व अजैविक घटकांनी मिळून बनलेली आहे. हे आपण पाहिलेच आहे. या अजैविक घटकामध्ये हवा, पाणी व जमीन असून या घटकाचा प्रवेश वनस्पती व प्राण्यांच्या शरीररचनेत होतो व ह्या सर्व कार्यासाठी सौर ऊर्जेचा वापर केला जातो. प्रत्येक जीवावर या घटकाचा एकत्रित परिणाम होत असतो. जर काही कारणास्तव या घटकाच्या प्रमाणात फरक झाला तर एखाद्या मर्यादेपर्यंत हा बदल सहन करण्याची ताकद सजीवामध्ये असते. परंतु जर हा बदल मर्यादेपेक्षा जास्त झाला तर ह्या सजीवासाठी घातक ठरू शकते. या घटकांना नियंत्रित घटक असे म्हणतात. नियंत्रित घटक म्हणजे काय असं सुद्धा फिरून प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे 11वा, परिसंस्थेतील जैविक घटकाचे कार्यानुरूप वर्गीकरण करा. हे छोटं पुस्तक आहे. याच्यात शॉर्टमध्ये उत्तर आहे. जर कॉलेजकडून पुस्तक घेतली तर त्यात मोठे टॉपिक्स आणि त्यातून आपल्याला निवडून उत्तरं काढावे लागतात. याच्यातून अभ्यास करायला सोपं जातं. आता परिसंस्थेतील जैविक घटकाचे कार्यानुरूप वर्गीकरण करा. तर उत्तर आहे पर्यावरणातील जैविक घटकामध्ये मुख्यत्वे प्राणी, वनस्पती व सूक्ष्मजीवाचा समावेश होतो. परत एकदा, पर्यावरणातील जैविक घटकामध्ये मुख्यत्वे कशाचा समावेश होतो? प्राणी, वनस्पती व सूक्ष्मजीवाचा समावेश होतो. या तिन्ही घटकाचे आपले एक स्वतंत्र कार्य असते व ह्या कार्यानुरूप त्याचे विभाजन 3 प्रकारात करता येते: उत्पादक, भक्षक, विघटक. एक उत्पादक, पर्यावरणात अन्न उत्पादनाचे काम फक्त वनस्पती करतात. या वनस्पती पर्यावरणातील उपलब्ध असलेल्या असेंद्रिय पदार्थापासून सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने सेंद्रिय पदार्थ तयार करतात. सौर ऊर्जेच्या प्रकाश संश्लेषणाद्वारे वनस्पती कार्बोहायड्रेट म्हणजे साखर तयार करतात. या सर्व क्रिया पार पाडण्यासाठी वनस्पतींना जमिनीतील खनिजे, पाणी, कार्बन डायऑक्साईड वायू व सूर्यप्रकाशाची गरज असते. अशा प्रकारे तयार केलेले अन्न वनस्पती पानात, मुळात, फळात व बियात साठवून ठेवतात, ज्याच्या भक्षाने प्राण्यांना अन्न मिळते.
पर्यावरणात स्वतःचे अन्न उत्पादन करण्याची क्षमता केवळ वनस्पतीमध्येच असते, म्हणून त्यांना उत्पादक व स्वयंपोषी म्हणतात. हा पॉईंट लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे. पुढचा आहे भक्षक. सजीव अन्नाच्या गरजेसाठी वनस्पतीवर अवलंबून असतात व म्हणूनच परावलंबी असतात. दुसरे म्हणजे त्यांना स्वतःचे अन्न स्वतःच तयार करता येत नसल्याने म्हणजेच पर्यायाने वनस्पतीचे भक्षण करावे लागते, म्हणून त्यांना परपोषी असे म्हणतात. भक्षक 3 प्रकारचे असतात: प्राथमिक, द्वितीय व तृतीय भक्षक. तिसरा आहे विघटक. जीवाणू, बुरशी यासारख्या सूक्ष्म जीवांना विघटक असे म्हणतात. विघटक कशाला म्हणतात? तर जीवाणू, बुरशी यासारख्या सूक्ष्मजीवांना विघटक असे म्हणतात. हे जीव स्वतःचे अन्न स्वतःच तयार करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांनाही परपोषी म्हणतात. काही जीवाणू कुजणाऱ्या मृत सजीवामध्ये साठवलेल्या सेंद्रिय पदार्थाचे विघटन करतात, म्हणून त्यांना विघटक असे म्हणतात. प्रथिने, साखर व मीठ या कार्बनिक सेंद्रिय पदार्थाचे विघटकाद्वारे विघटन होऊन असेंद्रिय पदार्थ पुन्हा पर्यावरणात मुक्त केले जातात. म्हणजेच परिसंस्था रचना कार्यान्वित होताना विघटकाचे कार्य महत्त्वाचे ठरते. प्रश्न आहे 12वा. परिसंस्थेत किती प्रकारचे भक्षक असतात? उत्तर आहे परिसंस्थेत 4 प्रकारचे भक्षक असतात. प्राथमिक भक्षक, जे प्राणी प्रत्यक्षरित्या वनस्पतीचे अन्न म्हणून भक्षण करून स्वतःचे अन्न मिळवतात, उदाहरणार्थ गाय, हरिण, ससा इत्यादी. आता परीक्षेच्या वेळेस असा प्रश्न जर आला, परिस्थितीत किती प्रकारचे भक्षक असतात किंवा ह्यासारखा दुसरा कोणता प्रश्न आला, तर त्याच्यामध्ये आपल्याला असे मुद्दे टाकायचे आहे. प्राथमिक भक्षक, मग ते उत्तर लिहायचं आहे की जे प्राणी प्रत्यक्षरित्या वनस्पतीचे अन्न म्हणून भक्षण करून स्वतःचे अन्न मिळवतात, आणि प्रत्येकाला उदाहरण टाकायचं आहे. जोही प्रश्न सोडवणार त्याला उदाहरण मनाचं टाकू शकता, किंवा याच्यातलं लक्षात ठेवून सोपं असलं तर मनाच्या भाषेत पेपर लिहायचा आहे, जेणेकरून मार्क्स जास्त मिळतील. तर मग असं हे लक्षात ठेवायचे मेंटेनन्स पॉईंट्स. दुसरं आहे द्वितीय भक्षक, जे प्राणी अन्नासाठी प्राथमिक भक्षकावर अवलंबून असतात, त्यांना द्वितीय भक्षक असे म्हणतात, उदाहरणार्थ कोल्हा, साप इत्यादी. तृतीय भक्षक, जे प्राणी अन्नासाठी प्राथमिक व द्वितीय भक्षकावर अवलंबून असतात, त्यांना तृतीय भक्षक असे म्हणतात, उदाहरणार्थ वाघ, सिंह, गरुड इत्यादी. आणि सर्वभक्षीय, हे प्राणी वनस्पती व मांसाचा उपयोग अन्न मिळवण्यासाठी करतात, त्यांना सर्वभक्षी असे म्हणतात, उदाहरणार्थ मानव. पुढचा प्रश्न आहे 13वा. अन्न साखळीवर टीप लिहा. आता उत्तर आहे प्रत्येक परिसंस्थेत वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव एकत्र राहतात व एका जैविक समाजाचा विकास होतो. या समाजात 3 कार्य होत असतात व प्रत्येक जैविक समाज यातले एखादे कार्य करीत असतो. जसे उत्पादक जैविक समाज म्हणजे वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे सौर ऊर्जेचे रूपांतर करतात व शर्करेच्या रूपात जसे उत्पादक जैविक समाज म्हणजे वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे सौर ऊर्जेचे रूपांतर करतात व शर्करेच्या रूपात कार्बोहायड्रेट वनस्पती व स्वयंनिर्मिती अन्नाची साठवण करतात. सर्व प्राणी अन्नासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या वनस्पतीवर अवलंबून असतात. तृणभक्षक वनस्पतीचे भक्षण करून ऊर्जा मिळवतात व हेच तृणभक्षक इतर मांस भक्षाचे अन्न बनवतात व अशा प्रकारे तृणभक्षकाकडून मांस भक्षकाकडे ऊर्जेचे संक्रमण होते. कधीकधी लहान मांसभक्षक मोठ्या मांसभक्षकाचे अन्न होतात व ऊर्जेचे संक्रमण होते. अन्नाचा व त्यातून होणाऱ्या शिस्तबद्ध संक्रमणाला अन्न साखळी असे म्हणतात. अन्न साखळी कशाला म्हणतात किंवा शिस्तबद्ध संक्रमण हे लक्षात ठेवायचं. कोणत्याही अन्न साखळीत आपल्याला 2 घटक आढळतात व ते म्हणजे भक्ष्य व भक्षक. अन्न साखळ्यांची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आढळून येतात. गवत, हरिण, वाघ. म्हणजे गवत कोण? नंतर आहे गवत, कीटक, बेडूक, साप, गरुड. कीटक, कोंबडी, मानव. आता पुढचा प्रश्न आहे 14वा. अन्न जाळीवर टीप लिहा. आता अन्न साखळीवरती होणारे ऊर्जेचे संक्रमण साधे, सरळ व सोपे नसते. तृणभक्षक अन्न साखळी हिरव्या वनस्पतीपासून सुरू होऊन मांसभक्षक प्राण्यानंतर थांबते. प्रत्यक्षात तृणभक्षक व मांसभक्षक असणाऱ्या अन्न साखळ्या तुरकडच आढळतात. याचे मुख्य कारण असे की कोणताही भक्षक विधी मार्गाने आपले अन्न मिळवू शकतो, तसेच एक जीव इतर
अनेक प्राण्यांचे भक्ष्य असू शकतो. ह्यामुळे संपूर्ण परिसंस्थेत एक प्रकारचे परस्पर संबंध प्रस्थापित होतात. हे संबंध नुसतेच परस्परावलंबी नसतात, तर आंतरभेदकही असतात. म्हणून अनेक अन्नसाखळ्यांच्या अनुबंधनाने परिसंस्थेत एक अतिशय बिकट अन्नजाळी प्रस्थापित होते. प्रश्न आहे 15वा, परिसंस्थेत ऊर्जेचे विनिमय कसा होतो ते स्पष्ट करा. आता कोणत्याही अन्न साखळीत उपलब्ध असलेली ऊर्जा सजीवांना पूर्णत उपयोगी पडत नाही. ग्रहण केलेल्या ऊर्जापैकी काही ऊर्जेचे उत्सर्जन होते, काही ऊर्जा परावर्तित होते, काही ऊर्जा शोषली जाते, काही ऊर्जा विविध कार्यासाठी खर्ची पडते. तसेच जलजीवन, ज्यामुळे पृथ्वीला ग्रहमालेत एक वेगळे स्थान आहे, हे पाणी सुद्धा इतर पोषक द्रव्याप्रमाणेच सतत चक्रित होत असते. खाली दिलेल्या आकृतीनुसार पाण्याचे बाष्पीभवन महासागर, सागर, नद्या, तळी यातून होत असते. तसेच वनस्पतीही इतर पाण्यासारखे पाणी यांना त्या स्वरूपात उत्सर्जित करीत असतात. हे बाष्प वातावरणात उंच जाऊन थंडावते व त्याचे रूपांतर ढगामध्ये होते. पुढे या ढगातून पर्जन्यवृष्टी होऊन पाणी पुन्हा नद्या, तळी व सागरात पोचते. परंतु या जलचक्रात सुद्धा मानवाच्या कृतीमुळे अडथळे निर्माण झालेले आढळतात. या अडथळ्यांच्या प्रमुख कारणामुळे मानवाची गेल्या 50 वर्षातील पाण्याच्या वापरातील तिपटीने झालेली वाढ, मोठमोठ्या प्रमाणावर बांधलेली धरणे, विविध माध्यमातून झालेले जलप्रदूषण, शेतीतला पाण्याचा वाढता वापर, निर्विकरण, वाढती वाळवंटे इत्यादी या सर्व घटनांमुळे जलचक्रास अवरोध होत असलेला आढळतो. जर परिस्थिती अशीच राहिली तर मानवाच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे 20वा नंबर. परिसंस्थेच्या रचनेविषयी थोडक्यात माहिती लिहा. तर उत्तर आहे सजीवाचे पृथ्वीवरील अस्तित्व व आकृतिबंध याचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन परिसंस्थेच्या रूपात आढळून येते किंवा जैविक व अजैविक घटकातील आंतरक्रियाचे ऊर्जेच्या वापराने तयार झालेले क्रमबद्ध संघटन व संयोजन म्हणजे परिसंस्था होय. सजीवातील व पर्यावरणीय घटकाशी असणाऱ्या परस्पर अवलंबून त्यातून परिसंस्थेचा प्रकार, आकार व रचना साकार होते. वनस्पती व प्राणी यांच्यातील विशिष्ट संबंधास परिसंस्था रचना असे म्हणतात. कोणत्याही परिसंस्थेचा अभ्यास भौगोलिक स्थान, वितरण, क्षेत्रफळ आणि काळाच्या संदर्भात केला जातो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही जैविक विविधता मर्यादित प्रमाणात आढळते. आता उदाहरणार्थ, उष्ण वाळवंटात किंवा उच्च हिमालयातील पर्यावरण जीवजातीच्या अस्तित्वास पोषक नसल्याने फार थोड्याच प्रमाणात व अत्यंत प्राथमिक अवस्थेतील जीवजाती, मुख्यतः वनस्पती आढळतात. परिसंस्थेतील घटकाची व जीवाचे स्थान व कार्य ठरलेले असते व ते परस्परावर अवलंबून असतात. म्हणून पोषक द्रव्याचे चक्रीकरण व ऊर्जेचे वितरण शक्य होते. एखाद्या परिसंस्थेत मुख्य 2 घटक कार्यरत असतात. अजैविक घटक, दुसरा आहे जैविक घटक. अजैविक घटकामध्ये प्राकृतिक व नैसर्गिक घटकाचा समावेश होतो. हे सर्व घटक हवा व पाणी, जमिनीमध्ये असतात. घटकाचा प्रवेश वनस्पती व प्राण्यांच्या शरीर रचनेत होत असतो. प्रत्येक जीवावर या घटकाचा एकत्रित परिणाम होत असतो. जर काही घटकांचा प्रमाणात फरक झाला तर एका मर्यादेपर्यंत हा बदल सहन करण्याची ताकद सजीवामध्ये असते. हा बदल जास्त झाला तर सजीवासाठी घातक ठरू शकतो. ह्या घटकांना नियंत्रण घटक म्हणतात. या घटकाची परिसंस्थेच्या परिपूर्ण होण्यात महत्त्वाचे असते. म्हणून पृथ्वी तलावर प्राणी, तापमान, हवामान, मृदा यांच्या विविधतेमुळे वेगवेगळ्या पर्यावरणात जैविक विविधता आढळते. तर अनेक जीव समूहाच्या जाती व प्रजाती आढळतात. दुसरा आहे जैविक घटक. या जैविक घटकामध्ये प्राणी, वनस्पती व समुद्रजीवाचा समावेश होतो. याचे स्वतंत्र कार्य असते व कार्यानुरूप त्याचे विभाजन 3 प्रकारात करता येते. 1 उत्पादक, 2 भक्षक आणि 3 विघटक. 1 उत्पादक. पर्यावरणात अन्न उत्पादनाचे काम फक्त वनस्पती करतात. या वनस्पती पर्यावरणातील उपलब्ध असेंद्रिय पदार्थापासून सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने सेंद्रिय पदार्थ तयार करतात. वनस्पतींना जमिनीतील खनिजे, पाणी, कार्बन डायऑक्साईड, वायू व सूर्यप्रकाशाची गरज असते. तर तयार केलेले अन्न वनस्पती पानात, मुळात, फळात व बियात साठवून ठेवतात.
स्वतःचे अन्न उत्पादन करण्याची क्षमता वनस्पतीमध्ये असते, म्हणून त्यांना स्वयंपोषी व उत्पादक म्हणतात. CO2 प्लस HO2 प्लस सोलर एनर्जी इज इक्वल टू ग्लोस प्लस ऑक्सिजन. तर दुसरं आहे भक्षक. सजीव अन्नाच्या गरजेसाठी वनस्पतीवर अवलंबून असतात, म्हणून परावलंबी असतात. स्वतःचे अन्न स्वतः तयार करता येत नसल्याने त्यांना वनस्पतीचे भक्षण करावे लागते, म्हणून त्यांना परपोषी असे म्हणतात. भक्षकाचे 4 प्रकार आहेत. एक प्राथमिक भक्षक, जे प्राणी प्रत्यक्षरित्या वनस्पतीचे अन्न म्हणून भक्षण करून स्वतःचे अन्न मिळवतात, उदाहरणार्थ गाय, हरिण, ससा इत्यादी. आणि द्वितीय भक्षक, जे प्राणी अन्नासाठी प्राथमिक भक्ष्यावर अवलंबून असतात. त्यांना द्वितीय भक्षक म्हणतात, उदाहरणार्थ कोल्हा आणि साप. तिसरं आहे तृतीय भक्षक, जे प्राणी अन्नासाठी प्राथमिक व द्वितीय भक्षकावर अवलंबून असतात, त्यांना तृतीय भक्षक असे म्हणतात, उदाहरणार्थ वाघ, सिंह, गरुड. आणि चौथा आहे भक्षक सर्वभक्षीय. हे प्राणी वनस्पती व मांसाचा उपयोग अन्न मिळवण्यासाठी करतात, त्यांना सर्वभक्षीय म्हणतात, उदाहरणार्थ मानव. तिसरा आहे विघटक. जीवाणू, बुरशी यासारख्या सूक्ष्मजीवांना विघटक म्हणतात. हे जीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही, म्हणून त्यांना परपोषी म्हणतात. काही जीवाणू मृत सजीवामध्ये साठलेल्या सेंद्रिय पदार्थाचे विघटन करतात, म्हणून त्यांना विघटक म्हणतात. प्रथिने, साखर व मेद ह्या कार्बनी सेंद्रिय पदार्थाचे विघटकाद्वारे विघटन होऊन असेंद्रिय पदार्थ म्हणून पर्यावरणात मुक्त केले जातात. म्हणजेच परिसंस्था रचना कार्यान्वित होताना विघटकाचे कार्य महत्त्वाचे ठरते. पुढचा प्रश्न आहे 21 शेवटचा. परिसंस्थेतील ऊर्जा स्रोत यावर टिप लिहा. तर उत्तर आहे परिसंस्था कार्यान्वित होण्यासाठी बाह्य ऊर्जेची गरज असते, कारण ह्या ऊर्जेमुळे विविध आंतरक्रिया व रासायनिक प्रक्रिया कार्यान्वित होत असतात. पृथ्वीवरील ऊर्जेचा मुख्य स्रोत म्हणजे सौर ऊर्जा. या सर्व प्रकारात ऊर्जेचा विनिमय व उपयोग काही प्रमाणात खालीलप्रमाणे होतो. ऊर्जेचा काही भाग सेंद्रिय पदार्थात स्थापित होतो. ऊर्जेचा व्यय काही प्रमाणात निर्मिती प्रक्रियेत होतो. तिसरं आहे सेंद्रिय पदार्थाचे विघटन होताना काही प्रमाणात ऊर्जा मुक्त होते. सजीवांना जगण्यासाठी, वाढण्यासाठी व जैविक कार्यासाठी ऊर्जेची गरज असते, म्हणून सजीवांनी ग्रहण केलेली पोषक मूल्ये 2 प्रकारात उपयोगात आणली जातात. एक आहे पेशी निर्मितीसाठी आणि दुसरे आहे ऊर्जा निर्मितीसाठी. या सर्व प्रक्रियामध्ये जे टाकाऊ पदार्थ निर्माण होतात त्याचे उत्सर्जन केले जाते व हे उत्सर्जित पदार्थ सूक्ष्मजीवांना, प्राण्यांना व काही वनस्पतींना पोषक द्रव्ये म्हणून उपयोगी ठरतात व पोषक द्रव्याचे चक्रीकरण सातत्याने कार्यान्वित राहते. तर चला मग आता आपला इथं लेसन संपला आहे पहिला EVSचा. आता पुढचा लेसन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मी सांगितलेलं अभ्यास बघून लक्षात ठेवा आणि व्हिडिओ ऐकून लक्षात ठेवा अभ्यास सर्व. अशा पद्धतीनं तुम्ही अभ्यास करीत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.